Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study English subject of class 10th, ninth lesson, Madam Rides the Bus by Vallikanam. So, in this sensitive story, an 8-year-old girl's first journey into the world outside her village is also her induction into the mystery of life and death. She sees a gap between our knowing that there is a death and our understanding of it. ही एक संवेदनशील स्टोरी आहे. 8 वर्षाची मुलगी आहे आणि ती प्रवास करते. तिच्या गावापासून थोडंसं दूर असणारा एक गाव आहे. तिथे ती जाते, जी खूप आपण म्हणूया तिच्यासाठी अनोळखी गाव आहे आणि म्हणून तिचा जो इनिशियल इंडक्शन आपण म्हणूया, इनिशियल एक्सपिरियन्स आहे, जी एक जर्नी होते आपण म्हणूया जीवन आणि मरणाची आणि जे आपलं जे आपण सगळे समजून घेतो आणि खरं तिथं काय आहे, खरं काय घडलं याविषयीची ही स्टोरी आहे. चला तर मग आपण पाहूया. There was a girl named Wallimai who was called Wali for short. She was 8 years old and very curious about things. Her favorite pastime was standing in front of doorway of her house, watching what was happening in the street outside. मग वल्लामाई ही एक मुलगी आहे, जिला वली शॉर्टमध्ये म्हणतात. 8 वर्षाची मुलगी आहे आणि मला ही मुले खूप जिज्ञासू असतात आणि म्हणून ती क्युरियस आहे. तिला पण काय होतं आहे, काय नाही ह्याविषयी ती क्युरियस आहे आणि म्हणून ती तिचा वेळ कशी घालवायची, की दरवाजापाशी थांबायची आणि काय त्या रस्त्यावरती घडतं आहे त्याचं ती निरीक्षण करायची. सो देअर वेअर नो प्लेमेट ऑफ हर ओन एज ऑन हर स्ट्रीट. दिस वॉज आउट ऑल शी हॅड टू डू. आणि त्यावेळेस तिला तिच्या वयाचं कोणी खेळणारं कोणी नव्हतं आणि म्हणून ती अशा पद्धतीने रस्त्यावर काय घडतंय ते दरवाज्यामध्ये पाहायची आणि त्याचं निरीक्षण करायची. बट फॉर वल्लाई स्टँडिंग ॲट द फ्रंट डोअर वॉज एव्हरी बीट ॲज एन्जॉयबल ॲज एनी ऑफ द इलॅबोरेट गेम ऑर द चिल्ड्रन प्लेड. वॉचिंग द स्ट्रीट गेव हर मेनी न्यू अनविज्युअल एक्सपिरियन्स. पण वल्लीला दरवाजामध्ये उभं राहणं ती खूप जसं गेममध्ये एन्जॉय होतो तसं तिचा एक तो लहान मुले जसं गेम खेळताना एन्जॉय करतात त्यांचा गेम, त्यासाठी तिच्यासाठी ती एक एन्जॉय करणारी गोष्ट होती. दरवाजामध्ये थांबणं आणि मग वेगवेगळे नवनवीन एक्सपिरियन्स घेणं जे अनयुज्युअल आहेत, वेगळे आहेत. पहा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय वल्ली आहे आणि ती दरवाजामध्ये उभी आहे, पाहते. द मोस्ट फॅसिनेटिंग थिंग of all was the bus that traveled between her village and the nearest town. It passed through her street each hour, once going to the town and once coming back. The sight of the bus, filled each time with the new set of passenger, was a source of joy, unending joy for Wally. आणि म्हणून एक ती ऑब्झर्व काय करायची की एक जी बस होती आणि ती शेजारच्या गावामध्ये जायची आणि मग ती पास होत असताना स्ट्रीट एका एका तासाला ती बस जायची त्या आणि पुन्हा ती बस परत यायची आणि त्या शेजारच्या गावामध्ये जायची आणि ती ती निरीक्षण करायची आणि प्रत्येक वेळेस नवनवीन पॅसेंजर ती घेऊन जायची आणि हा एक त्याच्यासाठी अनएंडिंग न संपणारा वल्लीसाठी तो आनंद होता, जॉय होता. Day after day she watched the bus and gradually a tiny wish crept into her head and grew there. She wanted to ride on that bus, even if just once. This wish became stronger and stronger until it was overwhelming desire. आणि मग तिच्या मनामध्ये एक विचार आला, चला आपण पण याच्यामध्ये प्रवास करूया. खूप सारी त्याची इच्छा तिची होऊ लागली की आपण पण तिचा पॅसेंजर होऊया, असं भाग होऊया. So Valli would stare wistfully at the people who got on or off the bus when it stopped at the street corner. Wistfully means longingly. आणि मग वल्ली त्या जे प्रवासी जे लोक आहेत त्यांच्याकडे पाहायची कशा पद्धतीने ते प्रवास करतायत, कशा पद्धतीने उतरतायत, चढतायत बस थांबल्यानंतर. सो देअर फेसेस वुड बी kindled in her
longings, dreams, and hope. If one of her friends happened to ride the bus and tried to describe the sight of the town to her, Wally would be too jealous to listen and would shout in English, proud, proud. Neither she nor her friend really understood the meaning of the word, but they used it often as a slang expression of disapproval. आणि मग वल्लीची इच्छा होती की त्या बसमध्ये आपण प्रवास करूया आणि मग तिची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार तिचे मित्र ज्यावेळेस ते एकत्र यायचे आणि ते सांगायचे की कशा पद्धतीने त्यांनी बसमध्ये प्रवास केला मित्रांनी. मित्र सांगायचे की कशा पद्धतीने आम्ही काय काय पाहिलं आणि मग वल्ली जी होती ती थोडीशी त्यांच्याविषयी जेलस व्हायची आणि मग ती मोठ्याने ओरडायची, प्राऊड प्राऊड. आणि मग तिचे जे मित्र होते किंवा ती किंवा तिच्या मित्रांना कोणालाही कळत नव्हतं की त्या शब्दाचा अर्थ काय आहे, परंतु तिला ते आवडत नव्हतं. याच्यातूनच एवढं समजतंय. Over many days and months, Valli listened carefully to conversation between her neighbors and people who regularly used the bus, and she also asked a few discreet questions here and there. आणि मग शेजाऱ्यांकडून किंवा लोकांकडून जे रेग्युलरली त्या बसने जायचे त्याविषयी ती त्यांना प्रश्न विचारायची आणि त्यांचं जे कन्व्हर्सेशन आहे लोकांचं दोघांमधलं ते बारकाईने ती काळजीपूर्वक ऐकायची. सो दिस वे शी पिक्ड द व्हेरी स्मॉल डिटेल अबाउट द बस जर्नी. आणि मग अशा प्रकारे ती बसची जी जर्नी आहे ते कसे करतात याविषयी त्याने जाणून घेतलं होतं. द टाउन वॉज 6 माईल फ्रॉम हर विलेज. द फेअर वॉज 30 पैसे वन वे विच इज ऑलमोस्ट नथिंग ॲट ऑल. आणि मग तिला माहीत झालं होतं की इथून 6 मैल ते आहे आणि त्याचं जे फेअर आहे तिकीट जे आहे ते 30 पैसेला मिळतं, जे काही जास्त नव्हतं. शी heard one well-dressed man say, but to Wali, who scarcely saw that much money from one month to the next, it seemed a fortune. The trip to town took 45 minutes. On reaching town, if she stayed in her seat and paid another 30 paise, she could return home on the same bus. This meant that she could take the 1 o'clock afternoon bus and reach the town at 1:45 and be back home about 2:45. आणि मग तिने सगळं समजून घेतलेलं आहे की बस कधी जाते, त्यासाठी किती पैसे लागतात. मग मी जर घरामधून निघले तर मला त्या 6 माईल जायला किती वेळ लागेल, तिथे मी किती वाजता पोहोचेल, मग मी 30 पैसे तिथे देईल, मग मी परत घरी येईल. मी जर समजा 1 वाजता जर निघले आफ्टरनूनला 1 वाजता मी तिथे पोहोचेल आणि मग मी त्या ज्या 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 गावामध्ये प्रवास करणार आहे त्या प्रवासमध्ये 1:45ला मी रीच होईल आणि मग मी परत येताना 2:45ला मी इथे पोहोचून जाईल, असं तिने प्लॅन केलेलं आहे. On and on went her thought as she calculated and recalculated and planned and planned. आणि मग तिने सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, प्लॅन केलेलं आहे की कशा पद्धतीने ती त्या गावाला बसने प्रवास करणार आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस पार्ट 1.